आता आपण माझं वजन बघूया. म्हणजे मी 2 दिवसापूर्वीच माझं वजन बघितलेलं होतं डाएट सुरू केल्यापासून. आता 81 आहे. तर मग आता मला 75 किलो करायचं आहे आणि 1 महिन्याचा मी डाएट करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते. आता डायरेक्ट 1 महिन्याने तुम्हाला मी माझं वजन दाखवणार. हा माझा सकाळचा नाश्ता होता. आज आपण कारल्याची रेसिपी पाहणार आहे. त्यासाठी मी कारली एकदम बारीक चिरून अशी मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत. कारलं कडू जरी असलं ना तर आरोग्यासाठी खूप चांगलं असते. आपली शुगर लेवलमध्ये ठेवते आणि रक्तसुद्धा शुद्ध करते कारलं. त्यामुळं त्याची छेडछाड न करता म्हणजे कारल्याला भरपूर मसाला, खोबरं, शेंगदाणे असं न घालता साधं सिंपलमध्ये मी तुम्हालाच कारलं दाखवणार आहे कसं करायचं आहे ते. तर आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यात थोडंसं तेल टाकूया. थोड्याशाच तेलात, कारण मी सांगितल्या पद्धतीनं काल जसं सांगितलं ते डाएटसाठी तुम्ही जर डाएट सुरू केलं असेल तर पहिल्यांदा आपण ऑइल कमी खायला पाहिजे. म्हणून थोड्याशाच ऑइलमध्ये आपण हे बनवणार आहे. आज संध्याकाळच्या जेवणासाठी 1 भाकरी आणि कारलं आणि 1 वाटी भात हे असणार आहे माझं जेवण. लसूण टाकलेला आहे. लसूण असाच ठेचून टाकायचा थोडासा आणि थोडे जिरे मोहरी टाकायचे. जिरे मोहरी टाकले. थोडासा हिंग टाकूया. आता कांदा टोमॅटो टाकते. थोड्याच तेलात पण खूप छान कारलं तयार होणार. आणि आता आपण साखर वगैरे काही घालायची नाही आहे. घातला तर गूळ घालायचा थोडा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. आणि हे जे धुवून ठेवलेले कारले हे त्यामध्ये टाकायचं. त्यात आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. असेच वाफेवरती ही भाजी तयार होते, पाणी न घालता. आरोग्यासाठी एकदम चांगले असतात कारले. मला वाटते जास्त लोक खात नाहीत पण त्यांनी खायला पाहिजे. मला फार आवडतात कारले. आणि कारलं भरूनसुद्धा तळूनसुद्धा खूप छान होते. पण मला अशी साधी आणि सिंपलच भाजी आवडते. आता हे चांगलं भाजून घेऊया. आपण झाकून ठेवूया 5 मिनटं. 1 वाफ द्यायची झाकून. वाफ आले का बघूया आता छान. आता यात आपण थोडंसं मीठ, लाल तिखट आणि हळद टाकूया. थोडीशी हळद टाकली. थोडंसं मीठ आणि लाल तिखट. आता हे परत झाकून ठेवायचं. गॅस बारीक करायचा आणि चांगलं हे शिजू द्यायचं आता वाफेवरच. झाकून आपण आता हे बारक्या गॅसवर ठेवूया आणि इकडं आपण वांग बटाट्याची रेसिपी पाहूया. आता आपण वांग आणि बटाट्याची रेसिपी पाहूया. तेल टाकूया थोडं. हे घरात बाकीच्यांना खाण्यासाठी, कारण घरात कारलं कोणी खात नाही माझ्याशिवाय.
जिरे मोहरी टाक, कांदा टोमॅटो टाकते. आता आपण यामध्ये बटाटे वाफलून घेऊया. चांगले वाफलून म्हणजे पूर्ण 5-10 मिनटं जोपर्यंत बटाटा चांगला भाजत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं. हे आपण लग्नात वगैरे जी वांग बटाट्याची भाजी खातो ना त्या पद्धतीची बनवायची आहे. त्यासाठी मी ह्याच्यात घालायला मसाला थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं आणि थोडेसे जिरे टाकून हे मी मिक्सरला बारीक केलेलं आहे. कारला पण उघडून बघूया. वाफेने चांगलं त्याला पाणी सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकूया. माझ्याकडे गुळाची पावडर आहे तीच टाकते. चांगलं मिक्स करून घेऊन पुन्हा आपण झाकून ठेवू. कारली कसं आपण एकदम बारीक चिरून घेतल्यामुळं ते वाफलून पण घेतलं त्यामुळे लगेच पटकन शिजतं आणि वाफेवरच शिजतं. त्याला पाणी घालायची काही गरज नाही. आणि आता थोडंसं गूळ टाकल्यामुळं त्याला कलर वेगळा होणार त्याचा थोडा असा डार्क. आणि शिजल्यानंतर एक 5 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. इकडे बटाटा वाफलत आहे. बटाटा चांगला वाफरलेला चांगला भाजला. कांदा टोमॅटो आणि बटाटा पण भाजला. आता पाण्यात पण तो शिजून जाईल थोडा वेळाने. त्यामध्ये आता आपण थोडासा हिंग टाकूया. हळद, लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल ते, आणि थोडंसं मीठ. आणि हा कांदा, लसूण आणि कोथिंबीरचा मसाला. थोडासा तळलेला कांदा टाकला ना त्याला खूप छान चव येते. यात मग तुम्हाला खोबरं वगैरे शेंगदाणे वगैरे काय घालायची गरज नाही. हे नुसतं कांदा थोडासा तळून आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढाच मसाला घालायचा आणि पाणी टाकून शिजवायला ठेवायचं. तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर गरम मसाला वरून टाकला तरी चालतो. पण गरम मसाला कधी घालायचा, पूर्ण हे शिजलीत वांगी आणि बटाटा पूर्ण शिजला की मग शेवटी टाकायचा. थोडंसं पाणी टाकूया. जे मिक्सरमध्ये मी मसाला बनवलेला त्यातलंच पाणी टाकते. आता शिजू देऊया हे छानपैकी. कारलं उकडून बघूया आता आपण. छान शिजलेलं आहे. एकदम चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. कारलं तयार झालेलं आहे. हे असंच थोडंसं काळपट दिसते कारण त्यात गूळ टाकल्यामुळं. पौष्टिक असं आपलं कारलं छान तयार झालं. आणि आता वांग बटाटा थोडे वेळ दाखवते तुम्हाला, अजून शिजायचं आहे. आपलं वांग आणि बटाटा शिजलाय का पाहूया. त्यात छान वांग्याने बटाटा शिजलेला आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. म्हणजे ही भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाता येते.